मंडळी, आज आपण बनवूया भाकरी आणि जवला. चला मग कंटिन्यू राहा. बघा अशा पण भाकर करून घ्यायची. आणि इकडे आपली भाकर होते छानपैकी. असं की आज जवला आणि भाकर, जवल्याची चटणी आणि भाकरी. चला बघा कशी माझी भाकर फुटते. न हे करता फुटलेली आहे तरी पण मी करणं फुटते. बघा कशी. बघा छानपैकी अशी भाकर झालेली आपली. बघा बघा कशा भाकरी माझ्या फुटतात ते. बघा आपण जवल्याची चटणी करून घेणार आहे. तिथे ठेवले मिरच्या आणि लसूण. आता आपण त्यांना काढूया. मस्त असं हे झालेले आहेत, परतून झालेले आहेत. जवल्याची असा गहू घेतलेला आहे. परतून घेऊया मस्त. असं खरपूस भाजून घेऊया छानपैकी. वास सुटला पाहिजे असं. बघा किती वास सुटलेला आहे. छानपैकी भाजलेला आहे. त्याला आपण वाटून घेऊया थोडंसं क्रश. आणि इथं कांदा कापलेला आहे. कांदा 2 कांदे घेतलेले आहेत. टाकलेलं आहे. आपण कांदा टाकून घ्यायचं. आमच्याकडं पाटा असेल त्याने पाट्याने वाटा. आमच्याकडं पाटा नाही आहे म्हणून वरवंटा पाटा त्याच्यावर वाटलं तर अजून अतिउत्तम. आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपलं कांदा मस्त इथे होतं आहे. चला थोडंसं असं क्रश तुम्हाला दाखवतो. जवला छानपैकी आपला वाटून झालेला आहे. हे बघा असं छानपैकी आपला वाटून झालेला आहे जवला. हे बघा मिक्सरमध्ये असं 2-3 वेळेलाच फिरवलेला. बंद चालू मध्ये. आणि बारीक मिरची आणि आपला लसूण पण असं बारीक वाटलेला आहे त्याच्यातच. इथे कांदा आपला झालेला आहे. लालसर असा थोडासा मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकलेलं आहे परत थोडंसं अजून. आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि हिंग टाकून घ्यायचं. ते पण परतून घ्यायचं तेलामध्येच. आणि मग आपलं जवला ते पण टाकायचं त्याच्यामध्ये. जवला पण टाकायचं आपण त्याच्यामध्ये. असं ते पण परतून घ्यायचं असतं की असं. आणि वरून मग थोडीशी कोथिंबीर पण टाकूया. तुम्हाला अगोदरच सांगितलं मी. कोथिंबीर आता टाकायची आहे. असं कोथिंबीर टाकायची. बघा असं ठसका मस्त भाकर आणि जवल्याची चटणी. चला कोण अशी बनवून दाखवा म्हणा. सांगा म्हणा कशी लागते काय लागते म्हणा. कमेंट करून